हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आता लग्नात आम्ही खूप जास्त थकलो होतो. सो पहिले तर घरी गेलो, फ्रेश झालो, चेंज केलं आणि पुन्हा आम्ही आलो आहे लग्न घरी. बिकॉज आम्हाला गृहप्रवेश बघायचा होता, सगळंच करायचं होतं. सो आम्ही लग्न घरी आलो आणि लग्न घराला तुम्ही लाईटनिंग वगैरे बघू शकता, किती छान लावली आणि रात्री इतकं छान असं हायलाईट होत होतं घर. त्यानंतर हे डेकोरेशन स्टार्ट करायचं होतं. आम्ही म्हणजे या दीदीने त्यांनी पाकळ्या वगैरे बनवून ठेवलेल्या होत्या सगळ्या. सो आम्ही एक एक करून डेकोरेशन करत होतो. छोटे छोटे सगळेच पूर्ण त्रास देत होते, बट तरीही आमचं तेही काम चालू होतं आणि सगळे घरातले जेंट्स बिचारे लहान लहान मुलांना खेळवत होते. आणि हे असं डेकोरेशन करून छान असं रेडी केलं आहे. चला तर मी तुम्हाला पूर्ण छान असं डेकोरेशन दाखवते. बाहेर आम्हाला नवरीचं नाव वगैरे टाकायचं होतं. वेलकम तर आम्ही बनवलं होतं, बट नवरीचं नाव वगैरे पेंडिंग होतं. आणि त्यानंतर नाव वगैरेही रेडी झालं आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे. माप वगैरेही भरून ठेवलं आहे. खूप छान असं डेकोरेशन दिसत होतं आणि आम्ही सगळ्या मुलींनीच बनवलं होतं. कोणीही बाहेर नव्हतं आलेलं हे डेकोरेशन वगैरे करायला. खूप छान असं. चला तर लास्टली हे कुंकवाचं ताट राहिलं होतं, ते सुद्धा पूर्ण करून आम्ही रेडी केलं होतं. त्यानंतर नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि या गृहप्रवेशाच्या डेकोरेशनची वगैरे मी एक छोटीशी रील बनवून नक्कीच अपलोड करेल, ती बघायला विसरू नका. त्यानंतर नवरा नवीन हार घेण्याच्या आधी देव नाचवायचे होते. तर सगळेजण जोडीने देव नाचवत होते. चला तर आता फायनली नवरदेव नवरीची एंट्री होती आहे. तर आता त्यांचे नाव वगैरे ऐकू, सगळं काही ऐकू. बोल. स्वामी समर्थांच्या मंदिरात वाघ आणि बाण रसिकाचं नाव घेतो. सारे देशमुखांच्या घरात जमले आहे. सारे देशमुखांच्या घरात ओंकारावांचे नाव घेते आई येऊच्या. त्यानंतर नवरदेव नवरीचं औक्षण वगैरे झालं आणि नंतर नवरी माप ओलांडून घरात आली. त्यानंतर तिचे पाय वगैरे कुंकवाचे पाय वगैरे उठवले गेले आणि त्यानंतर त्यांनी दोघांनी देवदर्शन घेतलं. लास्टली ते भांडे वगैरे लाथा आणण्याची पद्धत असते ती झाली आणि लास्टली सगळ्यांनी तळी वगैरे भरून घेतली आणि त्यानंतर त्यांचे गेम वगैरे स्टार्ट झाले होते. सो आम्हाला खूप टाईम झाला होता, सो आम्ही घरी निघून आलो. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.